नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट। समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ता यांचे वतीने अबू आसिम साहेब यांचे समर्थन दिनांक 26 जून 2025 रोजी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांनी मीडिया समोर बोलताना सांगितले की समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम साहेब पुण्यावरून सोलापूर मराठवाडा येथे एका कार्यक्रम निमित्त जात असताना त्या रस्त्यावर पालखी येत असल्याने पालखीचा सन्मान करत मार्ग बदलून नियोजित वेळेवर कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्या। नंतर आपल्या भाषणात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी मुस्लिम समाजाच्या लोकांनी मस्जिदचे बाहेर नमाज पठण केल्यास लायसन्स रद्द करण्यात येईल किंवा त्यांना जेलमध्ये जावे लागेल, पासपोर्ट रद्द केला जाईल असे उद्गार काढत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे वादग्रस्त उद्गार काढले असल्याचे अबू आसिम यांनी आपल्या भाषणात सांगितले। वारकरी बांधव यांचे पालखी किंवा दिंडी संदर्भात कोणतेही विधान केले त्यांचा सन्मानपूर्वक आदर करण्यात येतो। तसेच हिंदू बांधव श्रद्धाळू मंदिर मध्ये जाताना यांचे सण उत्सव प्रसंगी त्यांचा सन्मानपूर्वक आदर करत आहेत। समाजवादी पक्षामध्ये नेते पदाधिकारी कार्यकर्ता हे सर्व जाती धर्म पंथचे आहेत, एका विशिष्ट समाजाचे नाही। त्यामुळे समाजवादी पार्टी वारकरी बांधवांचा सन्मानच करत असून वारकरी बांधव सुद्धा अबू आसिम साहेबांचे समर्थन करत आहेत। परंतु देशातील गोदी मीडिया व भाजपा नेता यांच्या वतीने वेळोवेळी मुस्लिम समाजाला व आमदार अबू आसिम व मुस्लिम नेत्यांना जाणून बुजून टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस बोलताना केला आहे। यावेळी जळगावचा तालुका अध्यक्ष मुस्ताक जमादार व महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान यांची उपस्थिती होती। पुणे येथे जे आपले समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे वारकऱ्या संदर्भामध्ये, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये आपण बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने अपन यामध्ये अपनी प्रतिक्रिया काय व्यक्त कर साहब? अबू आसिम आदमी साहब जब पुणे से निकल रहे थे, सोलापुर में उनका कार्यक्रम था मराठवाड़े में, उनको आसिम भाई की पीए ने ये बताया कि भाई कुछ देर के बाद में यहाँ से पालकी निकलने वाली है। तो आसिम भाई को ये बताया गया कि अगर अपन जल्दी नहीं गए तो अपना प्रोग्राम रद्द हो जाएगा। तो अबू आसिम आदमी साहब ने रास्ता चेंज करके वो अपने जहाँ पर पहुँचना था उस जगह पे पहुँच गए। तो अबू आसिम आदमी साहब ने उनके स्टेटमेंट में ये बोला कि उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री ने ये कहा कि मस्जिद के बाहर अगर कोई नमाज़ पढ़ेगा तो उसका लाइसेंस रद्द किया जाएगा या उसको जेल कर देंगे या उसका पासपोर्ट रद्द किया जाएगा। तो हमको तो पालकी पे कोई आपत्ति नहीं है, हम जो है तो समाजवादी पार्टी पालकी का भी सम्मान करती है और समाजवादी पार्टी में हर वर्ग हर समाज का व्यक्ति समाजवादी पार्टी में काम करता है। तो अबू आसिम आदमी साहब ने ये बोला है कि पालकी से हमको कोई दिक्कत नहीं है, हम उसका समर्थन करते हैं, हम उसका सम्मान करते हैं, मगर ये इस देश के अंदर जो गोदी मीडिया है ये तोड़ ममोड़ के जानबूझकर मुसलमानों को मुस्लिम नेताओं को टारगेट करते हैं और भारतीय जनता पार्टी के नेता लगातार अबू आसिम आदमी को जानबूझ के टारगेट कर रहे हैं। तो समाजवादी पार्टी बुलढाणा जिला की तरफ से आप क्या बोलेंगे? समाजवादी पार्टी के नेता पदाधिकारी कार्यकर्ता यहाँ का हर समाज जो है तो अबू आसिम आदमी साहब का समर्थन करता है और पारी का सम्मान करता है। जो हमारे हिंदू भाई जो श्रद्धालु जो मंदिर पे जाते हैं, जो उनका त्यौहार चालू है, हम उनका सम्मान करते हैं। ठीक है, धन्यवाद।